वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावरती राज्य करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज त्यासोबतच गणपती बाप्पाला वंदन करतोय आणि आजच्या दिवसाला सुरुवात करतोय। डीजे मास्टर थोडंसं व्हॉल्यूम द्यायचंय, थोडंसं इको आणि व्हॉल्यूम द्यायचंय। आपण पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते, एका बाजूला ओम साई उंबरमाई, दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र सह्याद्री भाषा। ज्यावेळेस पहिला चेंडू पडेल त्यावेळेस मात्र टायमर लावलं जाईल। दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या सोबत जोडले गेलेत। सलामीला आलेली जोडी एका बाजूला संघ आपण पाहतोय वाशा, दुसऱ्या बाजूला उंबरमाळी सलामीला आलेली जोडी योगेश आणि समीर। तर बॉलिंग मार्क वरती तन्मय आपल्याला पाहायला मिळतील। आमच्यासोबत शशिकांत पाटोळे सर देखील जोडले गेलेत। अगदी ज्यावेळी शेंद्रून प्रीमियर लीग सुरू होती त्यावेळेस देखील त्यांच्या माध्यमातून स्कोररची भूमिका निभावली जात होती। त्यांच्या सुवर्ण अक्षराने गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो। त्यांचं देखील गोड असं कौतुक होणं गरजेचं, एक प्रोफेशनल स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे। सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल असं म्हटलं जातं की हर सर जहाँ झुक जाए वो मंदिर होता, हर नदी जहाँ समा जाए वो समंदर होता। जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता। इथे कुठला संघ विजयाच्या समीप येईल, कुठल्या संघाला परतीचा प्रवास करावा लागेल, येणारे 4 षटकांचा पूर्वार्ध आणि 4 षटकांचा उत्तरार्ध आपल्याला सांगून जाईल। लेट्स प्ले गेम ऑन। दोन्ही संघांना असतील खेळाच्या दृष्टिकोनातून खूप सारे शुभेच्छा। पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय। मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, डाऊन दी बॉल आले, एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर केलंय, इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय। 4 षटकांचं पूर्वार्ध 4 षटकांचं उत्तरार्ध जो मात्र आपण पाहतोय आणि त्यामध्ये पहिला चेंडू येतोय डॉट बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न होता। यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय इनफिल्डला भेदून, बॉल निघून चाललाय डीप लॉंग ऑन रिजन मधून सीमारेषा पलीकडे। पहिला ब्लास्ट, पहिला चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून डीजे। चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड मूव्स ऑन। 4 रन 4 धावा। यावेळेस फुल टॉस चेंडू होता, इनफिल्डला भेदून बॉल चालला डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजनला, 1 धाव झाली कंप्लीट। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ते 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील। अप्रतिम अशी रन बिटवीन द विकेट। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट पाहायला मिळाला, एक दुसऱ्याला कॉलिंग केलं, कोऑर्डिनेट केलं आणि त्यानंतर इथे चांगल्या धावा पाहायला मिळतात। दुसऱ्या बाजूला फिल्डिंग देखील चांगली होत असताना पाहायला मिळतीये। बॉलर तन्मय आपल्याला पाहायला मिळतात या पहिल्या षटकामध्ये। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, फक्त आणि फक्त दिशा दाखवलीये, ताकद नाही तर नजाकत भरा स्ट्रोक वेगाला दिलंय, कल्पकतेने उत्तर, बॉल निघून चाललाय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे। धावा मिळतील 4, असेला चौकार। मास्टर चौकार पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये 10 धावा धावफलकावरती। म्हटलं जातं फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा और फिर देख ले होता है क्या। इथे स्वतःवरती विश्वास दाखवणं गरजेचं आहे। तुम्ही बॅटिंग करतायत तर स्वतःवरती विश्वास दाखवा की मी फलंदाजी करू शकतो, आणि गोलंदाजी करतायत तर विश्वास दाखवणं गरजेचं स्वतःवरती की मी गोलंदाजी करू शकतो। स्वतःवरती विश्वास दाखवाल त्याच वेळेस तुम्ही तुमच्या विजयाचे समीप येऊ शकता आणि स्वतःचा नाव मोठं करू शकता। इथे मोठं नाव करायचं असेल तर तशी कामगिरी देखील होणं गरजेचं आहे। दरम्यान आपण पाहतो 1 धाव झाली कंप्लीट, 11 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील। 11 रन ऑन दी स्कोर कार्ड। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मेंडेटरी पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कल बाहेर 2 खेळाडू आपल्याला पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतील। पहिला असेल
लॉंग ऑन मध्ये आणि दुसरा आपल्याला पाहायला मिळतो मिड विकेटला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. एक चेंडूचा खेळ षटकामधील शिल्लक. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. आउटसाइड लेग स्टंप चेंडूची पिचिंग होती आपण पाहू शकतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल षटक क्रमांक पहिलं कंप्लीट होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. टीमची टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अप्रतिम असं आयोजन, अप्रतिम असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. ओवी स्पोर्ट्स बेरवाडी आयोजित ही भव्य आणि दिव्य अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. ना भूतो ना भविष्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहू शकतो. आणि शहापूरकरांचं आन बान शान मान स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. आलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा आयोजन कमिटीच्या माध्यमातून सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिलं समाप्त 12 धावा धावफलकावरती. सागर आलेच फेलच्या पहिल्या सांगी कोट्यातील या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज तयार पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती सागर तर दुसऱ्या बाजूला योगेश आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू बॉडीला ब्रश झाला. लेगबायच्या स्वरूपात एक धाव शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाली. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी पडला, थोडासा बाहेर निघत होता, कट करायचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 4 षटकांचं पूर्वार्ध, 4 षटकांचं उत्तरार्ध आणि त्यामध्ये नटलेला क्रिकेटचा अभूतपूर्व खेळ, अभूतपूर्व सोहळा आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस बॅटची कडा, फिल्डिंग अप्रतिम, फिल्डिंग का चिता, व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम एफर्ट पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी इथे वाचवल्या धावा 3. एक धाव झाली एक कंप्लीट आणि अशा रीतीने 13 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरं आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला कामगिरी होती दमदार गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस कुलवट टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धावा देखील चांगल्या मिळतील. या शॉट मध्ये होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. बॉल सीमा पार स्क्वेअर लेगला क्लिअर करत आलाय हा खणखणीत षटकार. डॉट, त्यानंतर येतोय सिंगल दुसऱ्या चेंडूवरती आणि तिसऱ्या चेंडूवरती येतोय षटकार. कुठेतरी धावेंचा ग्राफ मोठा होत असताना पाहायला मिळतो या षटकामध्ये. पहिले 2 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले. कधी चेंडू बाहेर निघत होता, कधी चेंडू आत राहत होता. फिल्डिंग एफर्ट देखील लाजवाब पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये एक्स्ट्रा कव्हरमध्ये झालेली फिल्डिंग, त्या 2 धावा वाचवल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर थर्डमॅनमध्ये फिल्डिंग चांगली, जिथे 3 धावा वाचवण्यात आल्या. यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑन मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल धाव एक्झिक्यूट होती आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो षटक क्रमांक सध्याच्या स्थितीला दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 12 धावा आल्या. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 8 धावा आल्यात. अजूनही 2 चेंडूंचं काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. धावा देखील चांगल्या मिळतील. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाजने मारा एक बेहतरीन छक्का. 6 धावा टीमच्या टोटल मध्ये आहे. डीजे थँक्यू सो मच डीजे. षटकार पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती. 26 रन ऑन दी स्कोर कार्ड. अप्रतिम अशी फटकेबाजी पाहायला मिळतीये आता योगेशच्या माध्यमातून.
यावेळेस देखील पुन्हा एकदा मागचा पाय आपण पाहू शकतो, वेट ट्रान्सफर केलं, पुढचा पाय बेंड केला आणि त्यानंतर बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. फटका अप्रतिम पाहायला मिळतोय, बॉल सीमा पार. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. तर यानंतर होणारी मॅच श्री गणेश बिरवाडी विपक्ष त्यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये, डाऊन दी बॉल, फिल्डर आलेत, कॅच झाली आहे कंप्लीट. फर्स्ट फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला, विकेटचं पतन होतोय. लागतोय हा पहिला झटका. आपण पाहू शकतो बॅटिंग करणाऱ्या संघाला फलंदाज समीरची केस संपुष्टात. समीर बॅक टू दी डगआउट. डीजे मास्टर पहिल्या चेंडूवरती अजयच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती मिस्टॅम्प स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर आला, कॅच झाली कंप्लीट आणि त्यानंतर विकेटचं पतन होतोय. लागतोय हा पहिला झटका. आपण पाहू शकतो 32 या आकड्यावरती समीरला परतायला लागते माघारी. नवीन फलंदाज येतोय रवी तिसऱ्या क्रमांकावरती. अप्रतिम अशी कामगिरी जी मात्र समीरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल 8 चेंडूंमध्ये 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं, ज्यामध्ये एक षटकार, 2 चौकारांच्या मदतीने 18 धाव्यांची एक अतिशय पारी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. रवी आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवरती, स्ट्रायकर एंडवरती रवी, नॉन स्ट्रायकर एंडवरती योगेश पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती अजय. आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला लॉंग ऑफ रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एका धावेवरती समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. यानंतर होणारी बॅच बिलवड विपक्ष मोरिया स्पोर्ट्स धामणी असे 2 दिग्गज संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. एकाच कॅलिबरचे 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण मिड इनिंग्समध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचं, कारण मिड इनिंग्समध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करणं अनिवार्य असेल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. डेलिकेट टच, फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात येते लेट कटच्या स्वरूपामध्ये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. थर्ड मॅनला क्लिअर करत बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. आपण पाहतोय या षटकामध्ये कशी कामगिरी येईल हे मोठं पाहण्याचं असेल, कारण एक विकेट पडली आहे, त्यानंतर चौकार देखील आलाय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळते. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला डिपॉझिट करण्यात येते पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 6. षटकार पाहायला मिळतोय फलंदाजच्या बॅटमधून. आज 10 मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. खर्डी खसारा विभाग
असो मात्र आजचा पोल आपण पाहू शकतो, ज्यामध्ये उंबरमाळी संघ, वाशा संघ, त्यानंतर गुलबन संघ, दामणी, बेलवड, त्यानंतर लाही, ओवी स्पोर्ट्स बी आपल्याला देखील इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू झाला मिड विकेटला, विकेट एरिया पाहायला मिळेल. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान कंप्लीट होतात 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल 45 या आकड्यावरती पाहायला मिळते. सकाळचं सत्र थोडंसं दमट असं वातावरण पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्राचा विचार केला तर खेळपट्टी थोड्याशा प्रमाणामध्ये गोलंदाजीसाठी पोषक आपल्याला पाहायला मिळते, परंतु फटकेबाजी चांगली होती आहे सध्याच्या स्थितीला. यावेळेस देखील चांगला फटका आहे, पुन्हा एकदा स्लॉटमध्ये होता. खराब चेंडू आणि त्यावरती कर्पूस समाचार घेतलं जात आहे फलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजाचा, आणि बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 6, 50 अप, 51 धावा स्कोरबोर्डवरती. तीन षटकांची समाप्ती. टीमची टोटल 51 रन ऑन द स्कोर कार्ड. 17ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते सध्याच्या स्थितीला. पहिल्या षटकाचा विचार केला तन्मयच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली, अवघ्या 12 धावेचं षटक. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो सागरचा खरपूस समाचार, एकंदरीत 20 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये अजयच्या माध्यमातून देखील थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली, 19 धावा. त्या षटकामध्ये देखील कुटण्यामध्ये यश मिळाले. यावेळेस मिस्टॅम्प स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार येतोय, वाडिश लॉंगॉनला क्लिअर करत ओव्हर द फिल्डर रेड, बॉल सीमा पार, षटकार. षटकार पाहायला मिळतोय. 57 धावा स्कोरबोर्ड वरती. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू आहे. चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल होतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, झाली आहे चुकी, अगदी लेझी एफर्ट, आणि त्यानंतर बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. वारंवार मिसफील्ड आणि त्याचा फायदा मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या संघाला चौकार येतोय फलंदाजच्या बॅटमधून. षटकाराला त्यानंतर येतोय चौकार. खरपूस समाचार गोलंदाजांचं घेतलं जाते, मग तो रवी असो किंबहुना असो योगेश, जो येतोय तो तोडा फोडायची भूमिका सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये करतो. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, एकदा झाली कंप्लीट. दरम्यान सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 62 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 62 रन ऑन दी स्कोर कार्ड. चांगली अशी सुरुवात पाहायला मिळाली होती पॉवर प्ले मध्ये. आतापर्यंतचा उच्चांक आपण पाहू शकतो या क्रीडा स्पर्धेमधला. यावेळेस देखील फुल टॉस चेंडू, मिस्टॅम्प स्ट्रोक, डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. कॅच हवे मध्ये होती, डाऊन दी बॉल फिल्डर आले, फटका फसला आणि त्यानंतर धक्का बसला. मात्र स्वतःचं काम करत असताना आपण पाहतोय फलंदाज
योगेशची केस संपुष्टात. योगेश बॅक टू द टेबल. वरती येतोय षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्या चेंडूवरती आलाय सिंगल आणि चौथ्या चेंडूवरती विकेट. अर्थात धावेंचा ग्राफ सध्याच्या स्थितीला खाली होत असताना पाहायला मिळतोय आणि याला अनुषंगून आपण पाहू शकतो कुठेतरी मोमेंटम शिफ्ट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने. एंड इज वेल झालं तर ऑल इज वेल असं म्हणू शकू, परंतु एंड वेल होईल का हा मोठा प्रश्न असेल. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंट रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल, एकदा झाली कंप्लीट आणि सिंगलवरती सध्याच्या स्थितीला समाधान मानावं लागते. सिंगलच्या मदतीने 63 धावा धावफलकावरती 63 धावा हे स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहे. त्यानंतर होणारी मॅच बिलवड विपक्ष मोरिया स्पोर्ट्स दामनी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड इनिंग्समध्ये टॉस करणं अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक डाऊन दी बॉल फिल्डर येत आहेत. जजमेंट चांगलं आहे आणि फटका यावेळेस देखील फसलाय. विकेटचं पतन होतोय. फ्लाय इन टू दी अँड ड्रॉप इन टू दी फिंगर. झटका लागतोय तिसरा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थातच वाशाळा या संघाला फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. थँक्यू सो मच डीजे मास्टर. बघा तिसरा पुकार आहे बिलवड आणि मोरिया स्पोर्ट्स जामनी टीम कॅप्टन. दोन्ही टीमच्या कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग करायचं. मिड इनिंग्समध्ये नाणेफेकीचं कौल करणं अनिवार्य असेल, या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची आहे. 63 धावा धावफलकावरती 64 धावेंचं एक मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो. अर्थातच येणारे 24 चेंडू 16ची सरासरी 64 धावेंची गरज एका बाजूला, उंबरमाळी संघ दुसऱ्या बाजूला वाशाळा, असे दोन दिग्गज मातब्बर संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. विनंती आहे बिलवड टीम कॅप्टन त्यासोबत मोरिया स्पोर्ट्स दामनी टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. प्रतिम असं आयोजन, तितकं सुरेख असं नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. या स्पर्धेसाठी पंचांच्या भूमिकेमध्ये पार्वती क्रिएशन, MR क्रिकेट पंच, महाराष्ट्र राज्य असे पंच आपल्याला पाहायला मिळतील. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यते प्राप्त आपण पंच पाहू शकतो. माधवजी विठ्ठल ठाकरे सर आपल्याला पाहायला मिळतील ॲज अ ऑफिशियल. त्यांच्यासोबत मॅन फ्रॉम भिवंडी प्रदीप भंडारी सर पाहायला मिळतील आणि राज ठाकरे सर अजय मात्र आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या स्थितीला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. 63 धावा धावफलकावरती 64 धावेंचं टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. विनंती आहे बिलवड टीम कॅप्टन मोरिया स्पोर्ट्स दामनी टीम कॅप्टन, दामनी टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. विनंती बिलवड टीम कॅप्टन आपण त्वरित रिपोर्टिंग करायचंय. बघा टॉस अनिवार्य आहे मिड इनिंग्समध्ये करणं, त्यामुळे विनंती आपण थोडंसं सहकार्य करा. शेवटचा ऑफिशियल पुकार बिलवड टीमच्या कॅप्टनला आहे. बिलवड टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियल पुकार आपल्याला. चला थोडंसं सहकार्य करा.
63 धावा धावफलकावरती 64 धावांचा टार्गेट जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. त्रेसष्ट धावा धावफलकावरती 64 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतो आहे. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये कुठला संघ वर्चस्व गाजवेल, ओमसाई मुंबरमाळी की सह्याद्री वाशा, येणारे 4 षटकं आपल्याला सांगून जातील आणि त्याचं धावतो वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ शहापूर अल्याणी, ज्यांची ओळख आहे सातत्याने ज्या वेळेस शहापूर टेनिस बॉल क्रिकेटवरती कुठली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते त्यावेळेस आयोजकांची पहिली पसंत असलेले आमच्या सर्वांचे लाडके सोमनाथ खाडे सर, ज्यांच्या माध्यमातून आपण खेळाचं पुढील सत्र ऐकणार आहोत. धन्यवाद, थँक्यू सो मच. कल्याण ग्रामीणचा आवाज आपल्यासोबत जोडला जातोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये अगदी वेळेमध्ये उपस्थित झालात, आपलं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. प्रथमजी चव्हाण सर यांना आपण ऐकत होतात. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. 64 धावांचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आपल्याला पाहायला मिळतोय सह्याद्री वाशाळा आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती उंबरमाळी, या दोन संघांच्या दरम्यान चाललेली ही झुंज मैदानाच्या आतमध्ये काटेकी टक्कर. योगेश भोईर अँड कंपनी मैदानावरती 4 षटकांचा पूर्वार्ध आपल्याला समाप्त होताना पाहायला मिळाला. धावफलकावरती तब्बल जोडल्या 63 धावा आणि 64 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभं केलंय. 64 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकाराच्या मदतीनं सुरुवात झाली आहे. 4 धावांच्या मदतीनं स्कोअर काढला. श्री गणेशा करत असताना बॅट्समन तन्मयनं चौकार ठोकलाय. स्ट्राईक एंडवरती शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, फटका चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी कुणी नाही, खाली क्षेत्र निवडलं. माधव ठाकरे स्टाईल मध्ये निश्चितच ठाकरे सर सांगतायत हा चौकार. मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. 64 धावा बनवत असताना नक्कीच मेहनत करावी लागेल. मेहनतीला सुरुवात झाली आहे. सलगच्या 2 चौकारांच्या साह्यानं या ठिकाणी धावफलकाला आकार प्राप्त होतोय. स्कोअर कार्डवरती बिनबाद 8 धावा. बॅटिंग करत असताना तन्मय आणि त्याला साथ देतोय अजय. सलामीची जोडी. हा चेंडू पहा समोर ठेवलाय, अचूक टप्पा, थोडंसं वळण घेत चेंडू सरळ बाहेर निघतोय. विकेट किपरच्या स्वाधीन. योगेश भोईर यांनी उरलेलं काम पूर्ण केलं आणि हा चेंडू या ठिकाणी समाप्त होतोय 0 धावांवरती. अशाच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. धावा जरूर पदरात पडल्या 63, त्या वाचवण्यासाठी जर निश्चितच विजय मिळवायचा असेल तर चांगल्या टप्प्यावरती मारा करणं गरजेचं होतं. कमबॅक झालंय. रवीचा हा चेंडू यावेळेस फटका खेचलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. उंच हवेत झेपावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, मात्र शेवटी हातातनं चेंडू स्किट होतोय. टाळ्यांनी दाद दिली जातीये. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र ऐन मोक्याला हवेमध्ये झेपावला आणि त्यानं चेंडू आतमध्ये ठेवलाय. धाव फलकावरती जोडतायत सिंगल. एक सिंगल धावेत आहे. स्कोअर कार्डवरती जर आपण पाहिलं तर 9 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 9. यावेळेस ओरपीट चेंडू आक्रमण चढवलंय, हवेमध्ये खेळलाय. फिल्डर चेंडूच्या खाली झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलं जातंय. या मॅचची महत्वाची विकेट यावेळेस मिळतीये. अजयचा खेळ संपला.
दुसरं षटक या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. धावफलकावरती 9 धावा. एकंदरीत 5 चेंडू फेकलेत, 9 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी टिपण्यात यश मिळालं गोलंदाज रवीला. महत्त्वाचं षटक, पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी आपण पाहत आहे. 4 षटकांची मॅच, प्रत्येक चेंडू अतिशय महत्त्वाचा आणि या अनुषंगाने आपण विचार कराल तर पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आले, त्यानंतर एक डॉट पाहायला मिळाला, सिंगल आली आणि या चेंडूवरती विकेट प्राप्त करतायत. विकेट अर्जित केली आहे टीम सह्याद्री वाशाळा या संघानं. गोलंदाज रवीवरती जबाबदारी पहिल्या षटकाची आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम उंबरमाळी संघानं केली होती, मात्र त्यानंतर केलेलं कमबॅक या ठिकाणी वाखाणण्याजोगं. रवी षटकातला पुढचा चेंडू घेऊन न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संदीप आलाय. संदीपसाठी हा चेंडू, बॅट फिरवली, बॅटची एज आणि विकेटच्या मागे एक सुंदर झेल. फलंदाज होतोय फेल, लागणारा दुसरा झटका उंबरमाळी या टीमला. पहिल्या षटकाची सांगता या ठिकाणी होत आहे. स्कोर कार्डवरती 9 धावा, 2 गडी टिपले आणि रवीनं इथून आश्वस्त केलंय टीम उंबरमाळी या संघाला दिल्यात 2 झटके आणि पहिल्या षटकामध्ये कंबर कसली आहे, विजयाच्या दिशेनं आगेकूच पहिलं पाऊल टाकलंय. 64 धावा बनवायच्या आहेत. मैदानावरती बॅटिंग करत असताना इथून कष्ट करावे लागतील, जिद्द चिकाटी ठेवावी लागेल. स्पर्धा आपण पाहताय ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मध्ये आपण आहोत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, कालचा दिवस यजमान संघाने गाजवला. आपल्या नावावरती करत असताना ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघ कालच्या दिवसामध्ये आपल्याला क्वालिफाय झालेली पहिली टीम मिळाली. खर्डी कसारा विभागातनं आज अजून 10 टीम आपलं नशीब आजमावतील. आजच्या दिवसाची पहिली मॅच मैदानावरती सादर होतीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज दिगंबर, षटक क्रमांक 2, पहिला चेंडू, पहिलाच बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण, हल्ला चढवलाय, ताकद भरपूर, एलिव्हेशन सुद्धा मिळालंय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याड, उत्तुंग फटका, षटकार. दिगंबरचं स्वागत झालंय षटकारानं. 6 धावांची मुहूर्तमेढ या चेंडूवरती रोवली आहे आणि आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 64 धावांचं लक्ष आमच्यासाठी फार मोठं नाहीये हे सांगायला सुरुवात. अगदी बॉडी लाईन चेंडू अर्ध्या पिच वरती फिरून मारलाय, फटका चांगला आहे, दर्जेदार प्रहार, पाठोपाठ ठोकलेला हा दुसरा दमदार षटकार. हॅलो चेक. डीजे वाले सर थोडासा बेस कमी करा. हॅलो हॅलो चेक. हॅलो. आणि आवाजाची गेन सोडून द्या, वाढवा थोडी. हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. षटक दुसरं मार्गस्थ आहे. गोलंदाजी दिगंबर करतोय. 2 षटकार ठोकलेत आणि तन्मयनं मात्र तो इथून हल्ला चढवलाय. मोठा आक्रमक हल्ला समोर खेळतोय. लॉंग ऑफ वरती फिल्डर आहे, त्या ठिकाणी चेंडूला पकडलं, फेकलं आणि या दरम्यान आपण पाहाल एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल.
22 धावा 22. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती उंबरमाळी. यावेळेस अपील करतायत. पंचांकडे दाद मागली जाते. पंच तटस्थ भूमिकेमध्ये आपण पाहू शकता. अतिशय चांगला चेंडू. या चेंडूवरती नक्कीच मोठी अपील या ठिकाणी करतायत. अजून एक षटकार येतोय. 6 धावांनी निश्चितच धावफलकाला पुढे घेऊन जात आहेत. बॅट्समन सागरच्या बॅटमधून आलेल्या या 6 धावा. धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 28 वरती. 28 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन करत असताना 64 धावांचं लक्ष सुद्धा आमच्यासाठी मोठं नाहीये हे सांगायला या ठिकाणी सुरुवात केली आहे. तन्मयचं विशेष कौतुक केलं जाईल. 2 चौकार 2 षटकार त्यानं ठोकलेत. त्याला साथ देत असताना सागर मैदानावरती. हा चेंडू चेक केला जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा. फटका चांगला आहे. दमदार प्रहार. 9+6. या चेंडूवरती मिळतील धावा 7. माधव ठाकरे सरांचा इशारा. सत्ता. पस्तीस धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय. षटक दुसरं. दिगंबरवरती हल्ला चढवलाय. फ्री हिटचा इशारा. संकटात सापडलाय. कमबॅक करायचंय. यावेळेस समोर टाकलेला चेंडू ओव्हरपिच लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय. फिल्डर त्या ठिकाणी हातातनं चेंडू स्किड झाला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला, मात्र वेळेवरती स्वतःला आवरलं सावरलं आणि या चेंडूवरती केवळ एक सिंगल धाव येईल. धावफलकावरती थोडीशी मजल पाहायला मिळेल. 2 षटकं संपतायत. स्कोर कार्डवरती 36 धावा. 36 ऑन द बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती उंबरमाळी. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज विजयासाठी या ठिकाणी. उंबरमाळी या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर 12 चेंडू आणि बनवाव्या लागतील 28 धावा. सुरुवातीच्या 2 षटकांचा खेळ आपण पाहिला. 36 धावा वसूल केल्यात. रवीचं पहिलं षटक 9 धावांचं. त्यानंतर आपण पाहाल तर एक महागडं षटक दिगंबरचं तब्बल 27 धावा यावेळेस खर्च केल्या. 2 षटकांची सांगता झाली आहे. स्कोर कार्डवरती तब्बल जोडतायत 36 आणि इथून 12 चेंडू आणि 28 धावांची गरज विजयासाठी. 64 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. या लक्ष्याचा पाठलाग इथून सुरू झालाय. 2 षटकामध्ये आश्वस्त करणारी बॅटिंग लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती. तन्मयनं 2 चौकार 2 षटकार. त्याचबरोबर सागर आपण पाहताय 2 षटकारांच्या मदतीनं खेळतोय मैदानावरती. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडवरती बॅटिंग करत असताना सागरला आपण पाहताय. तिसऱ्या षटकाला सुरुवात. सिद्धू येतोय गोलंदाजीसाठी. युवा यंगस्टर खेळाडू. जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे. 12 चेंडू आणि 28ची गरज. पहिलाच बॉल अतिशय सुंदररित्या या ठिकाणी पिच करत असताना सरळ चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. महत्त्वाची मॅच डू ऑर डायचे सामने असतात. प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं असतं आणि निश्चितच मेहनत मैदानावरती घेतली जाईल. कष्ट घेतले जातील. जिद्द चिकाटी दाखवली जाईल. षटक चालू असताना हे तिसरं पहिला डॉट फेकलाय. यंगस्टर खेळाडूवरती जबाबदारी दिली आहे.
लेफ्टी गोलंदाज लेफ्टी बॅट्समन हुक केलाय, फटका चांगला आहे, इलिव्हेशन नाहीये, अचूक जागेवरती फिल्डर तैनात, एक सुंदर झेल, फलंदाज होतोय फेल, लागलेला तिसरा धक्का उंबरमाळी या टीमला, मोठं नुकसान झालंय, सागर परतलाय. खासदार चषक 2024 मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय. स्पर्धा आपल्याला निश्चितच एन्जॉय करायला मिळते. बिरवाडी गावचं हे ऐतिहासिक मैदान, स्वर्गीय दादासाहेब खाडे क्रीडांगण आणि या क्रीडानगरीवरती या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली. कालच्या दिवसापासून डामडावलामध्ये चाललेला हा संपूर्ण सोहळा आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या मैदानावरचा इतिहास राहिला आहे. स्पर्धा भरपूर आनंद लुटता येतात, भरपूर दर्जा क्रिकेट या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळतं. खर्डी कसारा विभागाला बिलॉंग करणाऱ्या टीम तुम्हाला पाहायला मिळतील, शहापूर विभागातून टीम पाहायला मिळतील, त्याचबरोबर किनवली ग्रामीणच्या टीम तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचबरोबर ओपन ग्रामीणचा थरार आणि ओपन व्यावसायिक थरार सुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल. या ठिकाणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, चेंडू हवेत, दूरवरनं फिल्डर येतोय, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पाठोपाठ दुसरा झटका दिला जातोय. गोल्डन डकचा शिकार, नामदेवचा खेळ लगेचच संपलाय. आजच्या गटामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, आजच्या दिवसामध्ये खर्डी कसारा विभागाला बिलॉंग करणाऱ्या टीम, ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहू शकाल. या परिसरातील दर्जेदार संघ, दर्जेदार खेळाडू तुम्हाला मैदानावरती खेळताना आजच्या दिवसात पाहायला मिळतील. तर उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला ओपन ग्रामीणचा थरार सुद्धा अनुभवता येईल. पहिलीच मॅच कल्पेश जाधव फेम भातसई, त्यांना फाईट करेल टीम SPN वाशिन. अजित कशिवले आणि टीम मैदानावरती खेळेल. त्याचबरोबर त्यानंतरचा सामना गोटेकर बी आणि त्यांना फाईट करेल टीम वेताळ स्वामी. सामना त्यानंतर तुम्हाला अनुभवता येईल शिवम गेरसे विरुद्ध सापगाव. मोठी मॅच मैदानावरती संदीप दिवाने अँड कंपनी तुम्हाला मैदानावरती झुंजताना पाहायला मिळतील. त्यानंतर तुम्हाला शेरे ओमकार तारमळे अँड टीम मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. त्यांना फाईट करेल संघ माही 11 वाशिंद. उद्याच्या दिवसाचे लॉट्स तुम्हाला आम्ही सांगतो आहोत. त्याचबरोबर आटगावचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, झेंडा आटगाव, हेमंत सोकांडे राजेश मडके अँड कंपनी आणि त्यांना फाईट करेल एव्हरग्रीन बेस्ट ऑफ बोरशेदी अर्जुन बांगर अँड कंपनी. मैदानावरती उद्या झुंजताना तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला शहापूरच्या ग्रामीण क्रिकेटचा थरार अनुभवता येतील. टेनिस क्रिकेटच्या पटलावरच्या महासत्ता मैदानावरती उतरताना पाहायला मिळतील. दर्जेदार क्रिकेट या मैदानावरती या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हाला अनुभवता येईल. षटक चालू असताना तिसरं सिद्धू गोलंदाजी करतोय. टाकले 4 चेंडू, 2 विकेट घेतल्यात, 1 सिंगल धाव खर्च केले, कंबरड मोडून ठेवलंय. या चेंडूवरती फिरून खेळलाय, फटका त्या ठिकाणी फिल्डर आहे, होम डिलिव्हरी, चांगला झेल होतोय आणि अजून एक झटका मिळालाय. बॅटिंग करणारी टीम संकटात सापडली आहे, उंबरमाळी संकटात सापडला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींना मानाचा त्रिवार मुजरा केला जातोय. डीजे ऑपरेटर बेलवड संघाचे कॅप्टन, आपण या ठिकाणी टॉससाठी लगेच यायचं आहे. आपल्याला सातत्यानं आम्ही ऑफिशियल कॉल देत आहोत. बेलवड टीमचे कॅप्टन, आपण लगेच या ठिकाणी त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. धामणी संघ आणि त्यांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. बेलवड टीम, आपणास ऑफिशियल कॉल आहे, आपण लगेच या ठिकाणी हजर राहायचं आहे. नाणेफेक केली जाईल.
षटक या ठिकाणी तिसरं चालू आहे आणि सिद्धूनं कंबरडं मोडून ठेवलं. या षटकात तब्बल तिसरा गडी बाद करतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी, केवळ एकच धाव खर्च केली आहे. स्कोअर कार्डवरती 37 धावा. या चेंडूवरती पहा, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि एक दर्जेदार षटक या ठिकाणी समाप्त होतंय. सिद्धू युवा गोलंदाज, यंगस्टर खेळाडू, केवळ एकच धाव खर्च केली आणि 3 गडी टिपले. स्कोअर कार्डवरती 37 धावा, 64 धावांचं मोठं आव्हान. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 27 धावांची गरज आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 27 धावा. मैदानामध्ये पाणी घेऊन जा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. बॅटिंग करत असताना संघ उंबरमाळी मैदानावरती खेळतायत. 6 चेंडू 27 धावा. लक्ष मोठं आहे, लक्ष कठीण आहे. जिद्द ठेवावी लागेल, चिकाटी दाखवावी लागेल, मैदानावरती झुंजावं लागेल. धावा बनवण्यासाठी इथून कष्ट घ्यावे लागतील. मिडल ऑर्डरमध्ये वैभव आणि अभिषेक ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतील. दोघांवरती इथून विश्वास दाखवलाय, विश्वास संपादित करावा लागेल. 6 बॉल आणि 27 धावांचं लक्ष इथून ठेवलंय. बॅटिंग करत असताना कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती बली. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. 6 बॉल आणि 27 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. या मॅचमध्ये जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल व्हायचंय, यासाठी नक्कीच प्रयत्न केले जात आहेत. 4 षटकांची मॅच. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं तर वाशाळा टीमनं जमवल्या तब्बल 63 धावा आणि 64 धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी ठेवलंय. फायर करत असताना तन्मयनं एक चांगली खेळी साकारली. 22 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर आपण पाहिलं तर सागरनं सुद्धा 13 धावा. उर्वरित फलंदाज मात्र शून्यावरती बाद झाले. 6 चेंडू 27. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. उर्वरित काम विकेटच्या मागे योगेश भोईर कंप्लीट करतायत. डॉट येतोय. चांगल्या दर्जाचा चेंडू, निर्धाव. 5 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि नक्कीच हा चेंडू सुद्धा बॅटची एज. विकेटच्या मागे झेल, फलंदाज फेल. अडचणीत सापडत असताना संकट ओढावलंय ते उंबरमाळीवरती. कॅप्टन, आपणास ऑफिशियल कॉल सातत्याने आम्ही द्यायचा आहे. मोरिया धामणी एक मातब्बर संघ आहे. नक्कीच या परिसरातील दादा टीम कालच्या दिवसामध्ये रास या ठिकाणी चॅम्पियन राहिलेत आणि आज पुन्हा एकदा नव्या दमानं मैदानावरती उतरतील.
खासदार ट्रॉफी आम्हाला घरी घेऊन जायची आहे अनुषंगानं मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील मोरिया धामणी आणि त्यांना फाईट करेल संघ बेलवड. दोन्ही संघ ताकदीचे आहेत, दोन्ही संघ मातब्बर. या स्पर्धेत खेळणारी प्रत्येक टीम तुम्हाला अतिशय ताकदवर पाहायला मिळेल, प्रत्येक संघ दर्जेदार तुम्हाला पाहायला मिळेल. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 मध्ये आपण आहोत. अर्थातच प्रत्येक गोष्ट इथं तुम्हाला गुणवत्ता आणि क्वालिटी पाहायला मिळेल. या दरम्यान हा चुकीचा फटका आपण पाहताय, फलंदाज माघारी परततोय. शिवन्या स्पोर्ट्स धामणी विरुद्ध बेलवड असा सामना या ठिकाणी असणार आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती आहे आपण लगेच त्वरित नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. बेलवड संघाचे कॅप्टन आपण आला असाल तर त्वरित या ठिकाणी टॉस करण्यासाठी या. शिवन्या स्पोर्ट्स धामणी विपक्ष बेलवड अशी मॅच असेल. मान्यवर सुनीलजी भेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सुनीलजी भेरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संघ खेळताना पाहायला मिळतील बेलवड विपक्ष शिवन्या स्पोर्ट्स धामणी. या मॅच मध्ये पकड मिळवली आहे, जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. सह्याद्री वाशाळा संघ या परिसरातील या बेल्ट मधील एक मातब्बर टीम आहे. निश्चितच भरपूर ताकद आणि शिस्तबद्ध संघ आपल्याला पाहायला मिळेल. पहिला सामना निश्चित पदरात टाकण्याच्या तयारीमध्ये. षटक शेवटचा अंतिम बली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू फेकलेत, एकही धाव खर्च नाही आणि 2 विकेट त्यानं संपादित केल्यात. बली हा चेंडू निर्धाव येईल का? इथून विकेट हॅट्रिक संपादित केली जा. मेडन षटक निश्चितच नाहीये. चांगला फटका शेवटच्या चेंडूवरती. 4 धावा येत आहेत खऱ्या, मात्र विजय होत आहेत. सह्याद्री स्पोर्ट्स वाशाळा आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया. संघ मैदानावरती खेळला उंबरमाळी आपलं सुद्धा गोड कौतुक आम्ही करू. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. 4 षटकार तब्बल ठोकले, 1 चौकार ज्यानं ठोकला आणि 63 धावा जमवण्यात मोलाचं सहकार्य ज्या फलंदाजाचं राहिलं. वन मॅन आर्मी मॅन फ्रॉम सह्याद्री वाशाळा योगेश भोईर मॅन ऑफ द मॅच. योगेश भोईर नेहमीच तरुण खेळाडूंना पुढे येण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, यंगस्टर खेळाडूंना संधी देत असतात आणि इथं आपल्याला मिळालेली मॅन ऑफ द मॅच मन मोठं करून त्यांनी